सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. ज्या आकृतीला 3 कोण असतात त्याला काय म्हणतात रे? त्रिकोण. एकदम बरोबर आहे. आणि ज्याला 4 कोण असतात त्याला काय म्हणतात? चौकोन. हेही बरोबर आहे. मग आता सांगा मला, अशी कोणती आकृती आहे की ज्या आकृतीला एकही कोण नाही? एकदम बरोबर आहे, वर्तुळ. तर आज आपल्याला 24वे प्रकरण वर्तुळ हे शिकायचं आहे. सगळेजण तुम्ही तुमचं पुस्तक उघडा आणि त्या पुस्तकामधील स्वाध्याय 24 संपूर्ण सोडवून टाका. आणि हो, उत्तर चुकले तरी टेन्शन घेऊ नका आणि उत्तर बरोबर आले तरी खुश व्हायचं नाही, प्रयत्न करत राहायचं. त्या अगोदर तुम्हाला एक थोडक्यात महत्त्वाची माहिती सांगतो. आता तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे, हे काय आहे? वर्तुळ. ह्या प्रत्येक वर्तुळात एक केंद्रबिंदू असतोच आणि ह्या केंद्रबिंदूच्या मध्ये जर काही बिंदू असतील इथं ब क, तर हे त्या वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू. आणि ह्या वर्तुळाच्या बाहेर जर काही बिंदू असतील ड फ न, तर काय म्हणायचं? बाह्य भागातील. आता हे काय रे? वर्ग. आपण कुठे आहेत? वर्गात आणि वर्गाच्या बाहेर. बरोबर आहे. तसं वर्तुळातले बिंदू म्हणजे अंतर्भागातले बिंदू, वर्तुळाच्या बाहेरचे बिंदू म्हणजे बाह्य भागातले बिंदू. आणि काही बिंदू हे वर्तुळावर असतात, जसं आहे इथं स, इथं न. एवढं समजलं? काय समजलं? अंतर्भाग, बाह्य भाग आणि आकृतीवरील भाग. 3 गोष्टी समजल्या. आता आणखीन एक 4 गोष्टी समजल्या. हा, केंद्रबिंदू. बरोबर आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. हे वर्तुळ आहे. वर्तुळाच्या ह्या केंद्रबिंदूमधून जर एखादी रेष निघाली आणि ती जर वर्तुळाला स्पर्श केली तर त्याला म्हणायचं त्रिज्या. हे लक्षात ठेवा बरं का रे. काय म्हणायचं त्याला? त्रिज्या. एका वर्तुळात किती त्रिज्या असतात? अनंत. इथं पण असती, इथं पण असती, इथं पण असू शकते, इथं पण असते, इथं पण असते, इकडं असते. त्रिज्या असतात. मग आता तुम्ही म्हणताल, सर एखादी त्रिज्या ही जर समजा 5 सेंटीमीटर आहे आणि त्याच्याच तंतोतंत पाठीमागं सुद्धा जी त्रिज्या आहे ती 5 आहे, तर मग ह्या सगळ्या मोठ्या ह्याला 2 त्रिज्या एकत्र केल्यावर काय होतं? एकदम बरोबर आहे तुमचा प्रश्न. हे 2 त्रिज्या जर जोडल्या तर त्याला म्हणायचं व्यास. उदाहरणार्थ इथं सांगतो तुम्हाला. ह्या आकृतीमध्ये आता हे वर्तुळ आहे आणि हे केंद्रबिंदू आहे. ह्या केंद्रबिंदूमधून जाणारी जी रेषा आहे त्याला म्हणायचं व्यास. ह्याचं नाव आहे ब आणि इथं समजा क देऊ, तर व्यास ब हा व्यास आहे. मग त्रिज्या, त्रिज्या क या त्रिज्येचं माप 5 असेल आणि त्रिज्या क ब याचं माप दिलं नसेल तर सांगता येईल का? एकदम बरोबर आहे. एकाच वर्तुळातल्या सर्व त्रिज्या समान मापाच्या असतात, म्हणजे एकरूप असतात. करेक्ट. हे 5, हे 5 आणि हे 5 10. आता तुमचा प्रश्न मला समजला बरं का. जर वर्तुळाच्या बिंदूतून जाणारी रेषा असेल तर त्याला व्यास म्हणायचं, पण एखादी रेषा वर्तुळाच्या बिंदूतून जात नाही, पण वर्तुळाच्या जी गोल आकार कडा आहे त्या 2 बिंदूंना जोडते. समजा इथं ड आहे आणि इथं न आहे, तर आता ड आणि न हे वर्तुळावर बिंदू आहेत आणि हे जोडणारी ही रेषा आहे, ह्याला काय म्हणायचं? जेवा नाही, जीवा. हा, हे लक्षात ठेवा बरं. नावं गणितामध्ये फार चमत्कारिक आहेत. ह्याला म्हणायचं जीवा. आता ही जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जात नसते, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात मोठी जी जीवा आहे
त्याला म्हणायचं व्यास. म्हणजे जी जीवा हळूहळू खाली येते, हळूहळू खाली येते, वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाते ना, त्याला म्हणायचं व्यास. आणि हे व्यास वर्तुळामध्ये असंख्य असतात. मग समजलं तुम्हाला? नंबर 1 त्रिज्या समजली, व्यास समजला, जीवा समजली. आता जर एवढ्या प्राथमिक गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील तर मग तुम्ही तुमचं पुस्तक उघडा आणि पुस्तक उघडून एकाग्रतेनं बिनधास्त अगोदर या स्वाध्याय 24 मधले सर्वच्या सर्व प्रश्न वहीवर सोडवा लगेच. सोडवला स्वाध्याय 24? पहा, त्यातला पहिला प्रश्न, एक खरं सांगा बरं, खरंच सोडवलंय का? नाही सोडवला का? नाही समजलं म्हणून? ठीक आहे, अजून एकदा समजावून सांगतो. बघा, हे आहे वर्तुळ आणि त्याच्यामध्ये आहे केंद्रबिंदू. आता मला सांगा, केंद्रबिंदू तर समजलं. त्याच्यानंतर हे आहे वर्तुळ आणि ह्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून निघणारी रेषा म्हणजे त्रिज्या. त्रिज्या ब. वर्तुळाच्या केंद्रातून वर्तुळाच्या परिघाला 2 बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे व्यास. व्यास मन. आणि हे आहे वर्तुळाची गोल आकार कडा, ज्याला परिघ म्हणतात. आणि ही काय आहे रे? वर्तुळावरच्या कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे जीवा. आता समजलं? मग आता सोडवा. तुम्ही सोडवल्याशिवाय तुम्हाला पुढचा भाग समजणार नाही, जो अत्यंत सोपा आहे. सोडवा बरं. वा, खूप छान. आता जर तुम्ही सगळ्यांनी स्वाध्याय 24 सोडवला आहे आणि सगळ्यांकडे स्वतःचं पुस्तक आहे तर पहा, प्रश्न पहिला. क केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी काय? आता मला सांगा, हे एक वर्तुळ आहे बरं का. या वर्तुळाच्या केंद्रबिंदूचं नाव आहे क आणि त्याची त्रिज्या दिली आहे. इथून वर्तुळाला स्पर्श करणारी कस ही त्रिज्या दिली आहे 5 सेंटीमीटर. तर आपल्याला काय म्हणलंय? त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी काय? आता तुम्हाला माहीतच आहे, सर्वात मोठी जीवा म्हणजे कोण असते रे? व्यास. मग व्यासची लांबी विचारले, एवढं कळालं. मग व्यास कसा असतो? त्रिज्येच्या दुप्पट. हे 5 आहे, तर मग हा व्यास म्हणजे केंद्रातून जाणारी रेषा ही त्याच्या दुप्पट होईल. म्हणजे किती? 10. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. किती सोपा प्रश्न होता हा. झाला. पुढचा प्रश्न बघा. अरे च्या, पुढचा प्रश्न तर फारच सोपा दिलेला आहे. सोबतच्या आकृतीत त्रिज्या नसलेल्या रेघेचे नाव काय आहे असं म्हणले आणि पर्याय तुम्हाला 4 दिलेले आहेत. मग आता इथं मला सांगा, त्रिज्या नसलेली कोणती आहे रेषा? बघा, केंद्रबिंदू माहिती आहे तुम्हाला, हे आहे म केंद्रबिंदू आणि केंद्रातून निघणारी जी रेषा असते ती त्रिज्या असते. मग आता इथून म पासून व, म पासून न म्हणजे म व ही त्रिज्या, म न ही त्रिज्या, म य ही त्रिज्या, म त ही त्रिज्या. मग काय त्रिज्या नाहीये? क ख त्रिज्या नाही तर काय रे ती? जीवा. आणि हेच आपल्याला विचारलंय, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2. किती सोपा प्रश्न होता हा. पहा पुढचा. पाहूया, अत्यंत सोपे सोपे प्रश्न आलेत बघा. तिसराही प्रश्न तसाच आहे. 8 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती असेल असं म्हणलंय आणि आपल्याला पर्याय दिलेत 4 मीटर, 6 मीटर, 10 मीटर आणि 16 मीटर. प्रश्न समजला तुम्हाला? 8 मीटर त्रिज्या असलेला. आता हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळाची ही त्रिज्या आहे स
न ही त्रिज्या आणि ह्या त्रिज्याचं माप किती आहे 8 मीटर. मग 8 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. म्हणजे इथून इतकं आणि ह्याच्या पुढं जर असं केलं तर आता हे 8 आणि हे 8 मिळून किती झाले रे? 8 आणि 8 16. म्हणून याचं उत्तर 16 मीटर व्यास असेल. पर्याय नंबर 4. हे तर प्रश्न शिकवायची गरजच नव्हती, तुम्हाला अगोदरच आला असेल. पहा बरं कितवा प्रश्न आहे आता? चौथा. 22 सेंटीमीटर लांबीची तार वाकवून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परिघ किती असावा? आता मला सांगा, परिघ म्हणजे माहिती आहे तुम्हाला? परिघ म्हणजे काय? तर हे वर्तुळाकार गोल आकार जी कडा आहे त्यालाच परिघ म्हणतात. जसं त्रिकोणाला 1 2 3 बाजू असतात, चौकोनाला 1 2 3 4 बाजू असतात, तसं वर्तुळाला ही गोल आकार कडा म्हणजेच परिघ असतो. आणि हेच आपल्याला विचारलंय. मग काय सांगितलंय त्यांनी? 22 सेंटीमीटर लांबीची तार वाकून. आता ही 22 सेंटीमीटर लांबीची तार आहे बरं का रे आता. आणि आता ही 22 सेंटीमीटर लांबीची तार वाकवायची आपल्याला आणि ह्याच्यापासून वर्तुळ तयार करायचं आहे. जय बजरंगबली. अशी सरळ जी तार होती वाकवली, असं वाकून 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 आता हे गोल परिघ बनवलं. मग मला सांगा, त्या सरळ रेषेचं जेवढं माप होतं तेवढंच ह्या गोलाचं सुद्धा माप असेल. म्हणूनच त्या सरळ तारेचं माप आणि गोलाकार कडेचं माप तेच आहे 22 सेंटीमीटर. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच तुम्ही वहीमध्ये वर्तुळ रंगवून त्याचे उत्तर नोंदवणं आवश्यक आहे, पुस्तकात नोंदवू नका. प्रश्न फक्त मन लावून वाचा, मग उत्तर आपोआप येते. बघा 5वा प्रश्न. केंद्र असलेल्या वर्तुळाच्या केंद्रातून. आता बघा हे एक वर्तुळ आहे, या केंद्रबिंदूचं नाव आहे आणि काय म्हणले? या वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी किती दिली आहे? जीवेची लांबी 14 सेंटीमीटर आहे. ह्याचं माप किती आहे? 14 सेमी असं ह्याचं माप आहे. तर पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? नंबर 1, त्रिज्येची लांबी 7 सेंटीमीटर. आता वर्तुळाच्या केंद्रातून जीवा चालली आहे म्हणजे ते व्यास झाला, आणि जर व्यास झाला तर त्याच्या अर्धी त्रिज्या होती. मग 14 सेंटीमीटर व्यास म्हणजे त्रिज्येचं माप 7 सेमी हे करेक्ट आहे. म्हणून पहिलं विधान अगदी बरोबर आहे. तरी पुढचं वाचा. दुसरं, त्रिज्येची लांबी 14 चुकलं. व्यास 14 दिलाय, सर्वात मोठी जीवा 14 दिले तर त्रिज्या 14 होणार नाही. तिसरं, व्यासाची लांबी 7 चुकलं. चौथं, व्यासाची लांबी 28 चुकलं. सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास, मग व्यासाची लांबी 28 हे विधान पण चुकलंय. पहिलंच विधान बरोबर आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. फार सोपा होता हाही प्रश्न. सर्वच्या सर्व प्रश्न सोपेच आहेत बरं का मुलांनो. 6वा प्रश्न सुद्धा तसाच आहे. सोबतच्या आकृतीतील वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे. तर मधून जाणारे किती व्यास काढता येतील? बाबा आता हे वर्तुळ आहे, या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे तर ह्यातून किती व्यास काढता येतील? पर्याय 1 दिलाय 4. 1 2 3 4 काढता आले. पर्याय 2 दिलाय 8, हे 4 तर काढले. हे 5 6 7 8 पण काढता आले. पर्याय 3 दिलाय 16, हे का हे 9 10 11 12 13 14 15 16
पर्याय 4 दिला हा असंख्य, एकदम बरोबर आहे. वर्तुळाला असंख्य व्यास असतात म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पाहूया 7वा प्रश्न. केंद्र असलेल्या एका वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. आता हे वर्तुळ आहे, या वर्तुळाच्या केंद्रबिंदूचं नाव आहे आणि याची जी त्रिज्या आहे ती त्रिज्या आहे 6 सेंटीमीटर. एवढा प्रश्न समजला. 6 सेंटीमीटर आहे. बिंदू या वर्तुळाच्या बाह्य भागात असेल. बिंदू या वर्तुळाच्या बाह्य भागात असेल म्हणजे आता बिंदू कुठे आहे माहिती आहे का? या वर्तुळाच्या बाह्य भागात कुठं तरी आहे. समजा इथं आहे बिंदू तर प्रश्न काय म्हणलाय, तर त्याचे केंद्रापासूनचे अंतर पुढीलपैकी कोणते असू शकेल? अरे चा, अवघडच दिसायले असं तुम्हाला वाटल, पण एकदम सोपा प्रश्न आहे. अरे टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही. उत्तर तुम्हाला शोधायचं नाही. अगोदर 4 पर्यायात उत्तर दिलेले आहे, त्याच्यापैकी कोणतं आहे ते निवडायचंय, शोधायचं नाही. मग आता इथं हे केंद्रबिंदू आहे आणि त्रिज्येचं माप हे 6 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला म्हणलंय वर्तुळाच्या बाहेर असलेला हा जो बिंदू आहे हे केंद्रबिंदूपासून किती लांब आहे? मग पर्याय नंबर 2 3 सेंटीमीटर असेल का? अरे त्रिज्याच 6 सेंटीमीटर आहे, मग 6 सेंटीमीटरपेक्षा लहान 3 सेंटीमीटर येणार नाही. 6 सेंटीमीटर तर त्रिज्येचं माप आहे, हेही येणार नाही. 5 सेंटीमीटर तर 6 सेंटीमीटरपेक्षा लहानच येणार नाही. उरलं काय? पर्याय नंबर 3 8 सेंटीमीटर करेक्ट आहे, कारण 6च्या पुढं बाहेर 7 8 बरोबर आहे की नाही, ते बाहेर आहे. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता म्हणा तुम्ही, हो सर लई सोपा होता प्रश्न. आणि शिकवायच्या आधी कितीही गोंधळून टाकणारा प्रश्न आला तरी घाबरायचं नाही बरं का. फार सोपा प्रश्न असते मुलांनो. सोबतच्या आकृतीत एकूण किती जीवा आहेत असं म्हणलंय बरं का. आता काय विचारलंय तुम्हाला विचारलेलं आहे जीवा. मग आता सगळ्यात पहिल्यांदा काय काय दिले बघा. वर्तुळ दिलंय आणि नुसत्या रेषाच दिल्यात. अरे बाबो, आता काहीच कळलं, हुडहुडी भरली असं म्हणायचं नाही. सगळ्यात पहिलं ह्या एवढ्या, आता समजा एकदाच तुमचे जर 7 8 10 15 जर समोरून शाळेतले मुलं जर आले तुमच्या वर्गातले, तर त्याच्यातला सगळ्यात जवळचा तुमचा मित्र तुम्हाला आधी दिसतंय ना, तसं ह्याच्यातलं कोण ओळखीचं आहे ते बघा. कोण ओळखीचं आहे? केंद्रबिंदू. बरोबर आहे. आपल्याला विचारलंय जीवा, केंद्रबिंदू तर सापडला. केंद्रबिंदू सापडला की ओळखायची त्रिज्या. ह्या बघा, ह्या केंद्रबिंदूपासून निघणारी ही एक त्रिज्या, ही एक त्रिज्या, त्याच्यानंतर ही एक त्रिज्या, ही एक त्रिज्या आणि ह्या केंद्रबिंदूपासून निघणारी ही एक त्रिज्या. आता मिटला विषय. मग आता जर त्रिज्या सापडल्या तर उरलेल्या रेषा ह्या काय आहेत? जीवाच. आता ही जी आहे रेषा, ही रेषा काय आहे? इथून इथं निघणारी एक जीवा. नंतर केंद्रबिंदूतून जात नाही रेषा, ही एक दुसरी जीवा, ही एक तिसरी जीवा, त्यानंतर ही एक चौथी जीवा आणि ही एक 5वी जीवा. अशा प्रकारे किती जीवा आहेत? 5. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3 5. बरोबर आहे का? 1 2 3 4 5 राईट. थांबा एक लक्षात घ्या, सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास आहे. बरोबर आहे. म्हणजे व्यासाला सुद्धा जीवा धरावंच लागल. म्हणजे ही एक जीवा झाली आणि ही एक जीवा झाली. म्हणजे 5 आणि 2 7
हे उत्तर पर्याय नंबर 1 बरोबर आहे. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पहा बरं बालमित्रांनो, 9वा प्रश्न हा पण एकदम सोपा आहे बरं का. एका वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी 16 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाच्या व्यासाची लांबी किती असेल? आता मला सांगा, सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तरी समजावून सांगतो. आता हे वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये हे केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदूमधून जाणारी जी रेषा आहे ती सर्वात मोठी जीवा असते आणि याचं माप आहे 16 सेंटीमीटर. मग ह्या जीवेचं माप 16 आहे, मग या जीवेलाच व्यास म्हणतात, म्हणून त्याचं मापसुद्धा 16 सेंटीमीटर. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. परीक्षेत प्रश्न हा 100% येतो बरं का, फक्त संख्या बदलतात. पहा बरं प्रश्न 10वा. ब केंद्रबिंदू असलेल्या एका वर्तुळाचा व्यास 12 सेंटीमीटर आहे. एक वर्तुळ दिले आणि त्याचा व्यास 12 सेंटीमीटर सांगितलाय. बिंदू ड हा ब पासून 6 सेंटीमीटर अंतरावर असेल, तर ड चे स्थान कोठे असेल? किती सोपं आहे. हे बघा, वर्तुळावरच असेल. आता हा एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळाचं केंद्रबिंदूचं नाव सांगितलंय त्यांनी ब, आणि पुन्हा काय सांगितलंय, तर त्या वर्तुळाचा व्यास 12 आहे. ह्या वर्तुळाचा व्यास म्हणजे केंद्रातून जाणारी रेषा म्हणजे व्यास, हे किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. आणि पुन्हा काय म्हणलंय त्यांनी, ड हा बिंदू ब पासून 6 सेंटीमीटरवर आहे. ड हा बिंदू ब पासून 6 सेंटीमीटरवर आहे. म्हणजे आता समजा इथं जर ड असेल तर ब आणि ड, किंवा हे व्यास 12 आहे म्हणजे त्रिज्या किती झाली? 6. हे 6 झालं आणि हे 6, म्हणजे ह्याचा इथं जे शेवट आहे हे इथं ड बिंदू येईल. आलं का लक्षात? म्हणून ड बिंदू हा कुठं आला? वर्तुळावर. वर्तुळाच्या बाह्य भागात का? नाही. वर्तुळाच्या अंतर्भागात का? नाही. कारण 12च्या अर्ध 6 6 होते. मग ब पासून 6 म्हणलं तर तो बरोबर वर्तुळावर येईल. हे तर पर्याय लयच चुकीचा होता, म्हणून पर्याय नंबर 1 10व्याचं उत्तर छानपैकी रंगवा. पहा 11वा प्रश्न हा पण एकदम सोपा आहे बरं का. 110 मीटर परीघ असलेल्या एका वर्तुळाकृती मैदानाला समीरा रोज 5 फेऱ्या मारते, तर ती रोज एकूण किती अंतर चालते? पर्याय दिले 4-5. मग आता मला सांगा, वर्तुळाकृती मैदान आहे आणि या मैदानाचा जो परीघ आहे तो किती दिलेला आहे? 110 मीटर. 110 मीटर हे त्याचा परीघ आहे. म्हणजे जर समजा इथून चालायला सुरू केलं तर असं 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 करत 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 इथं आलं तर ते किती होते? 110. ही गोल आकार कडा 110 मीटरची. अशा किती फेऱ्या? 5 फेऱ्या मारल्या. बरोबर आहे 110च्या. तर उत्तर किती येईल रे? 550 मीटर. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. फार सोपा होता. ही एक फेरी, पुन्हा दुसरी फेरी, तिसरी फेरी, चौथी फेरी, 5वी फेरी म्हणून गुणाकार करून उत्तर काढलं. अत्यंत सोपा प्रश्न परीक्षेत येते बरं का. हे संख्या बदलून येणारच. काय दिलाय 12वा प्रश्न? सोबतच्या आकृतीतील अकेंद्र असलेल्या वर्तुळात किती जीवा काढता येतील? मग किती जीवा काढता येतील? 10, 16, 25 का असंख्य? एकदम बरोबर आहे, असंख्य जीवा काढता येतील. बघा, जीवा इथंही असू शकते, इथंही असू शकते, इथं. वर्तुळाच्या परिघावरच्या कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे जीवा. मग अशा आपण काढू शकतो. आता ही झाली अशा पद्धतीनं. पुन्हा अशा काढू शकतो. बरोबर आहे.
आणि ह्या मोजता येतील का? ह्या मोजता येऊ शकत नाहीत, ह्या अनंत असतात, असंख्य असतात. म्हणून याचं उत्तर 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. विसरू नका मुलांनो, लक्षात ठेवा सगळं. पहा बरं 13वा प्रश्न. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारले बरं का. नंबर 1, एकाच वर्तुळाच्या सर्व जीवांची लांबी समान असते. चुकीचे. जर एक वर्तुळ असेल तर एका वर्तुळामध्ये ह्या जीवेचं माप वेगळं, ह्या जीवेचं माप वेगळं, केंद्रातून जाणाऱ्या जीवेचं माप वेगळं, ह्या जीवेचं माप, सगळ्या जीवेचं माप वेगवेगळं असते. म्हणून आपल्याला प्रश्न काय, पुढील विधान कोणते चुकीचे? तर पर्याय नंबर 1च चुकीचं आहे. तरी पुढचं वाचा. दुसरं कदाचित 3ही चुकीचे देऊ शकतात आणि शेवटी म्हणतील सर्व पर्याय चुकीचे. म्हणून वाचायचं, उत्तर सापडले की घाई करायची नाही. नंबर 2, एकाच वर्तुळाच्या सर्व व्यासांची लांबी समान असते. हां, हे बरोबर आहे बघा. हे एक वर्तुळ आहे, या वर्तुळात हे केंद्रबिंदू, ह्या केंद्रबिंदूतून जाणारा हा व्यास, हा व्यास आणि हा व्यास, हा व्यास, ह्या सगळ्या व्यासांची लांबी समान असते. बरोबर आहे. तिसरा पर्याय, एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्यांची लांबी समान असते. बरोबर आहे की रे? हे वर्तुळ आहे, ह्या वर्तुळातून ही त्रिज्या, ही त्रिज्या, ही त्रिज्या, केंद्रबिंदूपासून सर्व त्रिज्यांचं माप एकाच वर्तुळातल्या त्रिज्यांचं माप समान असते. चौथं, एकाच वर्तुळाच्या सर्व जीवांची लांबी असमान असते. हे बरोबर आहे. एकाच वर्तुळातील सर्व जीवांची लांबी असमान असते, हे विधान बरोबर आहे. आपल्याला विचारलं बरोबर नसलेलं विधान ते पर्याय नंबर 1. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. छानपैकी उत्तर रंगवा. पहा 14वा प्रश्न. काय म्हणले? वर्तुळाचा केंद्रबिंदू. आता हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळाचा केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेघेला काय म्हणतात? वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेघेला काय म्हणतात? व्यास म्हणतात का नाही? जीवा म्हणतात का नाही? परिघ म्हणतात का नाही? परिघ तर गोल असते. काय म्हणतात? त्रिज्या. किती सोपा प्रश्न आहे. म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा पुढचा प्रश्न. अरेच्छा, प्रश्न संपलेच. किती सोपे आणि सहज तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आले आणि सगळेच प्रश्न सोपे होते. आणि मला तुम्हाला एकच सांगायचं बरं का जाता जाता मुलांनो, की पेपर सोडवताना तुम्ही एकटे नसतात. तुमच्या सोबत अजून कुणीतरी असते. कोण असते? अरे हो बाबा, देव तर असतंच आहे, पण अजून तुमच्या सोबत अजून एक जण असते आणि दोघांनी मिळून एक पेपर सोडवायचा. ते दुसरा कोण माहिती आहे? हे पर्याय. तुम्हाला प्रश्न दिलेले असतात पण तुमच्या सोबत असतात हे पर्याय आणि ते उत्तर दिलेले आहेत ऑलरेडी. त्याच्यामुळं घाबरून जायचं काम नाही. त्याच्यापैकी योग्य उत्तर निवडा. छानपैकी अभ्यास करा. आजचा भाग तुम्ही छान अभ्यास केलात. यावर आधारित असलेले प्रश्न परीक्षेत जर आले तर ते नक्की तुम्ही सोडवताल आणि यशस्वी होताल अशी मला खात्री आहे. हा भाग तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद.